नमस्कार. इंडियन फूड्स आणि मसाल्यामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला कांदा न वापरता बटाटा व मटार वापरून पोहे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी भिजवलेले पोहे, 2 ते 3 चमचे तेल, अर्धा वाटी किसलेले खोबरे, अर्धा वाटी मटार, अर्धा वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी बारीक कट करून घेतलेला बटाटा, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडीशी साखर आणि चवीपुरते मीठ. 2 ते 3 चमचे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल गरम होईपर्यंत थांबायचं. नंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकून शेंगदाणे गुलाबी रंग होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे. आता आपण ते शेंगदाणे एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण अर्धा चमचे जिरे, अर्धा चमचे मोहरी, अर्धा चमचे जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून मिक्स करून घ्यायचं. ते त्यामध्ये बारीक केलेला बटाटा तो पण टाकून घ्यायचा. थोडासा तो मिक्स करून एकत्र हलवून घ्यायचा. नंतर त्यामध्ये वाटाणे ते पण टाकून घेऊन एकत्र एकजीव करायचे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून ती पण मिक्स करून घ्यायची. 1-2 मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये आपण भिजवलेले पोहे ते टाकायचे. तर पोहे मस्त एकजीव होईपर्यंत त्यांना हलवत राहायचे. त्यानंतर थोडेसे अर्धा चमचे साखर आणि चवीपुरतं मीठ वरतून टाकून पुन्हा एकत्र हलवून घेणे. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची. नंतर पुन्हा एकत्र हलवून घ्यायचं. त्यानंतर आपण तळून ठेवलेले जे शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे आपण आता त्यात टाकणार आहोत. आता वरतून मस्त शेंगदाणे टाकून पुन्हा एकदा आणखीन ते एकजीव करून घ्यायचे. आपले पोहे रेडी आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यामध्ये कोथिंबीर आणि खोबऱ्याचा खीस टाकून डिश तयार आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.